आतमध्ये आणि किती जण अडकलेले आहेत आणि किती सुखरूप बाहेर काढण्यात आले? अतिशय दुर्दैवी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या जवळपास 30-35 तासामध्ये जो 600 मिलीमीटर पाऊस पडायची माहिती मिळाली त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे कधी अपेक्षाही केली नसेल आपण, म्हणजे विचारही मनात आला नसेल अशा पद्धतीने या कचरा डेपोमध्ये सगळं पाणी शिरलं आणि त्यामुळे तो सगळा कचरा वाहून आला आणि एवढी मोठी इमारत म्हणजे पत्त्यासारखी त्या ठिकाणी खाली पडलेली आहे. आणि त्यामध्ये आकडे थोडेफार 1-2 जणांचा फरक पडेल, पण 18 आणि 5 23 जण या ठिकाणी होते सुरुवातीला. त्यातले 5 जणं सुखरूप इमारत पडताबरोबरच ते बाहेर का ते वरच्या मजल्यावर होते, त्यांना थोडं खरचडलेलं आहे. 6 जणांना सगळ्या टीमने बाहेर काढलेलं आहे. या ठिकाणी NDRF आहे, या ठिकाणी फायर ब्रिगेडचे सगळे जवान अविरत मेहनत करत आहेत. SDRF आहे, या ठिकाणी सेनेचे जवानांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. सगळं युद्धपातळीवर काम चाललेलं आहे आणि त्यांनी 6 लोकांना बाहेर काढलं, म्हणजे 6 आणि 5 11 झाले 23 पैकी. आता 3 लोकांना फायर ब्रिगेडचे जवान आहेत, ते खाली जाऊन तिथे थोडं होल केलेलं आहे आणि त्यातून जाऊन त्यांचा संपर्क झाला. त्यांना चहा बिस्किटही त्या ठिकाणी देऊन आलेले आहेत. तिथपर्यंत हात पोचलेला आहे, ते बोलत आहेत, पण त्याला काढता येत नाही. काढता येत नाही यासाठी की त्या ठिकाणी जो मलबा पडलेला आहे तो त्यांच्या पायावर आहे. भीम आहे तिथला या बांधकामाचा, बिल्डिंगचा, इमारतीचा, तो त्याच्या पायावर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमचा पाय हलत नाही आहे, पायाला खूप दुखतं आहे आणि म्हणून ते काढता येत नाही त्या ठिकाणून. आणि म्हणून आता सगळा हा मलबा साफ करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे अजून जवळपास 12 जणं, म्हणजे त्यातले 3 जणं कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अजून खालून 3 ते 4 जणं बोलत आहेत, आवाज त्यांचा येतो आहे, पण आपण तर अजून तिथपर्यंत आपण पोचलो नाही, म्हणजे आपल्याला ते दिसलेले नाही आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं वॉर लेव्हलवर, युद्धपातळीवर काम चाललेलं आहे. काही करून आता, कारण शेवटी तिथेही लिमिटेशन आहे, सगळ्या मशीन एकदम 5-7 लागू शकत नाही. 2 मशीनने काम चाललं आहे, ते झालं की दुसऱ्या येतात, असं आळीपाळीने काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण 24 तास आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत. सगळे महापालिका असेल, त्यांचे अधिकारी आहेत, कमिशनर आहेत, तिथे CP साहेब आहेत, सगळेजणं आमचे आमदार या ठिकाणी आहेत दोघी, आणि सर्वच जणं महापौर या ठिकाणी आहेत. सगळेजणं या ठिकाणी थांबलेले आहेत. पण शेवटी जागा कमी आहे आणि सावकाश काम करावं लागणार आहे. एखाद्या वेळेला JCB पोकलॅनचा धक्का वगैरे लागला कुठे आणि इमारत पुन्हा खाली आली तर आतमध्ये आपल्याला एक माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे. आमचा प्रयत्न आहे की एकही कॅज्युअल्टी होणार नाही, कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही. अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे. थोडा वेळ लागेल, सकाळपर्यंत चालेल, पण मला वाटतं की सगळे सुखरूप बाहेर येतील. सर, हिंदी